नगर में पंजाबी कॉलोनी के पास आजाद नगर में गणेश खड़के की पूर्णिमा ज्वेलर्स नाम से ज्वेलर्स की दुकान है। कल शाम करीब 7:30 बजे एक व्यक्ति ने अपनी छोटी बेटी के साथ दुकान में सोना खरीदने आए। उन्होंने सोनार से अपनी पत्नी के लिए सोने की अंगूठी दिखाने को कहा। तभी सोनार ने उसके सामने कई सारी अंगूठियां रखी। इस दौरान उस व्यक्ति ने अपने हाथ में नकली सोने की अंगूठी वहां पर रख दी और असली सोने की अंगूठी उठा ली। यह सारी घटना वहां पर लगे सीसीटीवी कैमरा में कैद हो गई है। चोर द्वारा चुराई गई अंगूठी करीब 2.5 ग्राम की है और इसकी मौजूदा बाजार कीमत करीब 18,000 है। पुलिस में मामला दर्ज करा दिया गया है और पुलिस चोर की तलाश कर रही है। नमस्कार, मी गणेश खडके. माझं दुकान पौर्णिमा ज्वेलर्स आझादनगर सर्कलला आहे. तर माझ्या दुकानामध्ये काल 7:30च्या दरम्यान एक इसम आला. त्याच्यासोबत लहान मुलगी होती. मला म्हटला का मला लेडीज अंगठी दाखवा. म्हटलं ठीक आहे. लेडीज अंगठी मी त्याला दाखवली. तर मी एक ट्रे त्याच्यासमोर काढला. मला म्हटलं अजून दाखवा. तर मी जसं दुसरा ट्रे काढायला असं मागे फिरलो दुसरा ट्रे काढायला. तेवढ्यात त्यांनी त्या इसमानी काय केलं का ती एक सोन्याची अंगठी काढून तिकडे नकली अंगठी ठेवून दिली. तर मला ते लगेच उघडकीस आलं नाही. त्यांनी बघितलं, त्यांनी त्याचं काम करून घेतलं. मग नंतर पसंत नाही आहे, असं नाही आहे, मला जशी डिझाईन पाहिजे तशी नाही आहे, असं तसं बोलला आणि म्हणतो ठीक आहे नंतर येऊन मी बघतो. आणि त्या प्रकारे त्यांनी पळ काढला. नंतर मला थोडा तो निघून गेला. नंतर मला थोडंसं हे वाटलं का बाबा काय आहे. तर मी नंतर ते जेव्हा ट्रे ठेवायला गेलो तोपर्यंत तो निघून गेलेला. आणि नंतर मला समजलं का त्यांनी ती नकली अंगठी ट्रेमध्ये ठेवली आणि असली अंगठी घेऊन गेला. हे बघा ही नकली अंगठी आहे, ही त्यांनी ती ठेवली. तर त्याच्याबद्दल असं आहे का मी सेंट्रल पोलीस चौकीमध्ये पण काल जाऊन आलो. आज सकाळी जाऊन आलो आणि आता संध्याकाळी जाऊन आलो. पोलीस येऊन माझ्याकडनं सगळे CCTVचे फुटेज घेऊन गेलेले आहेत. तर माझं म्हणणं हेच आहे पोलीस प्रशासनाला का मला लवकरात लवकर शोधून न्याय देण्यात यावा, हीच मागणी आहे माझी. त्या चोरट्याने कितीचं सोनं लपास केलं आहे? ते 2.5 ग्रामच्या आसपास अंगठी आहे. कमीत कमी 18,000 ते 20,000च्या आसपास तिची व्हॅल्यू आहे अंगठीची.